गणपती बाप्पा मोरया. माघी गणेश जयंती, जिलाच विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात, यावर्षी 22 जानेवारी 2026 वार गुरुवारी आलेली आहे. माघी गणेश जयंती ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण या दिवशीच आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पांचा जन्म झाला आहे. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणपती बाप्पा यांचा हा जन्मदिवस आहे. या व्हिडिओमध्ये आपण माघी गणेश जयंती कशा प्रकारे साजरी करायची, त्याचबरोबर गणपती बाप्पांची पूजा आणि अभिषेक कशा प्रकारे करायचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना कशाचा नैवेद्य दाखवायचा आहे व 21 दुर्वांच्या जुडीचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, की जेणेकरून आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, याबद्दल माहिती पाहणार आहोत. त्यामुळे माहिती स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी साधना. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. प्रत्येक शुभ आणि मंगल कार्यामध्ये विघ्नहर्त्याची पूजा प्रथम केली जाते आणि या गणरायाचा जन्मदिवस म्हणजे माघी गणेश जयंती. या दिवशी अनेक घरांमध्ये गणपती बाप्पांना आपल्या घरी आणून उपवास करून त्यांची षोडशोपचारे पूजा केली जाते. तसेच अनेक भक्तजन रात्री जागरण देखील करत असतात. आता आपण सर्वप्रथम जाणून घेऊया की माघी गणेश जयंती केव्हा आहे, त्याचा शुभ मुहूर्त आणि वेळ कोणती आहे. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत असून 23 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:29 पर्यंत असणार आहे. आता उदय तिथीनुसार गणेश जयंती 22 जानेवारी 2026 वार गुरुवारी साजरी केली जाणार आहे आणि यावेळी गणपतीच्या पूजेची वेळ ही सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 पर्यंत असणार आहे आणि या 2 तासाच्या शुभ मुहूर्तामध्येच आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे किंवा गणपती बाप्पांची आपल्या घरामध्ये प्राणप्रतिष्ठा करायची आहे. शास्त्रानुसार अधर्माचा नाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी श्री गणरायाने कश्यप ऋषींच्या कुळामध्ये विनायक या नावाने अवतार घेतला होता आणि नरांतक नावाच्या राक्षसाचा संहार केला आणि म्हणूनच या पावन तिथीला विनायक चतुर्थी असं देखील म्हणत असतात. आता माघी गणेश जयंतीच्या दिवशी बरेच जण उपवास करत असतात. तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही या गणेश जयंतीच्या दिवशी उपवास करायचा आहे आणि गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. आता गणपती बाप्पांची पूजा कशी करायची, तर बघा, आपल्या देवघरामध्ये जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तिचा आपल्याला अभिषेक करायचा असतो. आता तुम्ही एकत्र राहत असाल किंवा वेगळे राहत असाल तरी देखील तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असायलाच हवी. त्यामुळे जर तुमच्या देवघरात गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही या माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या देवघरामध्ये नक्कीच करा. आता आपल्याला सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे. शक्य झाल्यास आपल्याला उपवास करायचा आहे. आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती ताम्हणामध्ये घेऊन आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे. आपण पंचामृतानेही अभिषेक करू शकतो किंवा पाण्यानेही अभिषेक केला तरी चालेल, काही हरकत नाही. आता आपण अभिषेकासाठी जे पाणी घेणार आहोत त्यामध्ये आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहे. माघी गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असं देखील म्हणतात आणि या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करताना त्यामध्ये थोड्याशा तिळांचा समावेश करायचा आहे. आता अभिषेक करत असताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचं आहे. तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही 11 वेळा गणपती अथर्वशीर्षचं पठण करा आणि 1 वेळा फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे. जर नाही शक्य झालं तर तुम्ही 1 वेळा गणपती अथर्वशीर्षचं पठण करू शकतात. 1 वेळा गणपती अथर्वशीर्षचं पठण केलं तर फलश्रुती नाही म्हटलं तरी चालतं. अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून आपल्याला देवघरात तिची स्थापना करायची आहे. बघा, असं म्हणतात की गणपती बाप्पांच्या मूर्तीला हळद कुंकू लावू नये, परंतु जेव्हा शुभ कार्याच्या प्रसंगी, मंगल प्रसंगी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी गणपती बाप्पांची पूजा करायची असते तेव्हा गणपती बाप्पांना हळद कुंकू हे लावलं जातं आणि त्यामुळेच आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता वाहायची आहे आणि लाल रंगाचं फूल, विशेषतः जास्वंदाचं लाल रंगाचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि गणपती बाप्पांच्या
आवडीच्या दुर्वा या देखील गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे. तुम्ही 11 किंवा 21 दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे माघी गणेश जयंतीच्या दिवशी, ज्यालाच आपण तिलकुंद चतुर्थी असं म्हणतो, या दिवशी गणपती बाप्पांना कशाचा नैवेद्य दाखवायचा? तर बघा, इतर वेळेस आपण गणपती बाप्पांच्या आवडीच्या मोदकांचाच नैवेद्य हा दाखवत असतो, परंतु माघी गणेश जयंती म्हणजेच तिलकुंद चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा तिळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. बघा, माघी गणेश जयंती ही माघ महिन्यात आल्यामुळे तिला विशेष असं महत्त्व आहे आणि म्हणून या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना मोदकाचा नैवेद्य तुम्ही दाखवाच, परंतु त्याचबरोबर गणपती बाप्पांना तिळाच्या लाडूचा किंवा तिळांचा नैवेद्य हा आवर्जून न चुकता दाखवायचाच आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सेवा कोणत्या करायच्या? तर बघा, गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच या पावन प्रसंगावर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा आणि आराधना करायची आहे. दिवसभरात आपल्याला ओम गणपतये नमः या मंत्राचा मंत्रजाप करायचा आहे किंवा तुम्ही एक माळ देखील ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करू शकतात. तुम्हाला जितका जास्त शक्य होईल तितका जास्त मंत्राचा जप तुम्हाला या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर गणपती स्तोत्राचं देखील आपल्याला 11 किंवा 21 वेळा पठण करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी ऋणमुक्तम गणेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आता हे गणेश स्तोत्रम तुम्हाला यूट्यूबवर सहज मिळून जाईल किंवा गुगलवर सर्च केलं तर तेथेही मिळेल. या दिवशी न चुकता आपल्याला ऋणमुक्तम गणेश स्तोत्रमचं पठण हे करायचंच आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी गणपती बाप्पाला जानवं जोड आपल्याला वाहायचं आहे, अर्पण करायचं आहे. आता या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या जुडीचा हार देखील अर्पण करू शकतो. 21 दुर्वांच्या जुडीचा हार कसा बनवायचा? तर आपल्याला 21 दुर्वांच्या काड्या घ्यायच्या आहे, त्याचा एक बंच करायचा आहे, तो दोऱ्यामध्ये बांधायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 21 बंच बांधायचे आहे किंवा 11 बांधायचे आहे आणि हा हार आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. आपल्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा आपण गणपती बाप्पांना सांगून हा हार गणपती बाप्पांना 21 दुर्वांच्या जुड्यांचा हार अर्पण करायचा आहे. नक्कीच गणपती बाप्पा आपल्या इच्छा पूर्ण करतात. आता यानंतर बघा, गणपती बाप्पा हे विद्येचे देवता मानले जातात. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणपती बाप्पा आणि यांची आपल्याला या दिवशी विशेष सेवा करायची आहे की जेणेकरून आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होईल, मुलांचं मन अभ्यासामध्ये लागेल किंवा आपले मुलं कोणत्याही क्षेत्रात नोकरी करत असतील किंवा काही व्यवसाय करत असतील, शाळेत शिकत असतील, तर त्यांना त्या क्षेत्रामध्ये यशप्राप्ती व्हावी यासाठी प्रत्येक आईने ही सेवा या दिवशी करायची आहे. यासाठी काय करायचं आहे? आपल्याला 21 दुर्वाच्या काड्या घ्यायच्या आहे आणि त्यांची आपल्याला एक जुडी करायची आहे. आता 21 दुर्वा कशा घ्यायच्या? एका दुर्वाला 3 पानं असतात, अशा आपल्याला 21 दुर्वा घ्यायच्या आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. ही सेवा करत असताना तुम्ही तुमच्या मुलांना देखील बसायला लावायचं आहे आणि त्यांच्या हातात दुर्वाची जुडी द्यायची आहे. आता दुर्वा ठेवताना आपल्या उजव्या हातावर ठेवायच्या आहे. दुर्वांचं जो देठ आहे तो देवाकडे येईल आणि दुर्वांचा जो शेंडा आहे तो आपल्याकडे येईल, अशा प्रकारे ठेवायचा आहे. त्या दुर्वांना हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे आणि आपल्याला 11 वेळा गणपती अथर्वशीर्षचं पठण करायचं आहे. बघा, 11 वेळा गणपती अथर्वशीर्षचं पठण करून झाल्यानंतर 11व्या वेळेस आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. फलश्रुती एकदाच म्हणायची आहे. फलश्रुती म्हणत असताना आपल्याला दोन्ही हात जोडायचे आहे आणि ही सेवा करून झाल्यानंतर आपल्या हातात जी दुर्वाची जुडी आहे ती गणपती बाप्पाच्या चरणामध्ये अर्पण करायची आहे. आता असं केल्याने आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते, त्यांचं मन अभ्यासात लागतं. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे, म्हणून आपल्या मुलांची बुद्धी ही या सेवेने वाढत असते. आपल्या मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत असतं किंवा कोणत्याही उद्योग व्यवसायामध्ये आपली प्रगती ही होत असते. त्यामुळे प्रत्येक आईने माघी गणेश जयंतीच्या दिवशी ही सेवा नक्कीच करा. दिवसभरात तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये ही दुर्वांची सेवा नक्की करा. आणि शक्य झालं तर या दिवशी आपल्या घराजवळ एखादं गणपतीचं मंदिर असेल तेथे जाऊन दर्शन घेऊन या. परंतु माघी गणेश जयंतीच्या दिवशी मंदिरांमध्ये भरपूर गर्दी असते आणि त्यामुळे या ज्या काही सेवा आपण करणार आहोत त्या आपल्या घरामध्येच करायचा प्रयत्न करा. कारण आपण जे काही मंत्र आणि स्तोत्र उच्चारत असतो त्याने, त्या मंत्रांच्या आणि स्तोत्राच्या उच्चारणाने किंवा कंपनाने आपल्या घरामध्ये सात्विक लहरी पसरत असतात आणि आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते ती पळून जाते आणि आपलं घर हे
पूर्णपणे सात्विक लहरींनी भरतं, सकारात्मकतेने भरून जात असतं आणि म्हणूनच आपण या सेवा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे या मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला या सेवा करायच्या आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना तिळगुळाच्या लाडूंचा किंवा तिळाचा नैवेद्य हा न चुकता दाखवायचा आहे. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.